त्याला कळतंय ठीक आहे, तो विषय नाही आपला. हे महत्वाचं हे घेतलं होणार आहे. काय झालं त्याची अंमलबजावणी होणार आहे. शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार महत्वाचं आमचं आत्ता सुद्धा गेलंय. आत्ता सुद्धा गेलंय कोणी आम्ही प्रश्न केले ते सांगतो. ऑगस्ट 5 लगेच ताबडतोब लवकरच झालंय. तुम्ही कृषी मंत्री आहेत आता म्हणून तुमच्याकडे आलो. असं दरवर्षी का पुरी आहे ना. ठीक आहे, आपण ऐका ना, तुम्हाला कृषी मंत्री पद मिळालेलं असू दे. कृषी मंत्री विषय आपण खुलीकरण करायला कायमस्वरूपी कृषी मंत्री मानणार नाही. किती नुकसान झालंय, कुठे कुठे तुम्ही भेटी दिल्यात, काय परिस्थिती आहे इंदापूर तालुक्यातील? काल खाली इंदापूर तालुक्यामध्ये खरं तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये 156 मिलीमीटर साधारणतः 6 इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडे खाली उजनी डॅमकडे जाताना तिथं जे डाळज नंबर वगैरे आहे तिथे सगळे पूल वगैरे तिथं वाहून आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचप्रमाणे इकडं लाकडी निरगुडे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून पार दौंडपासून संसर खडकवासल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक 44 दारं खडकवासल्याचं आहे. 44 जो फटा खडकवासल्याचा त्या पाण्याच्या तिथं ते फुटून ते पाणी खाली सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निरगुडं हेतनं पाणी ते आज इथं आपण जिथं उभं राहिलो त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे. आणि ते पाणी आल्यामुळं पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे. शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ड्रीप वाहून गेलेलं आहे. घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी, इथले सरपंच, इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली. ज्यांची घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले प्रांतसाहेब असतील, तहसीलदार, BDO सगळ्यांनी तिथं त्यांची सोय केलेली आहे. निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळं पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशीच जास्त पडतोय. त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे तिथं थोडं नाही म्हटलं तर थोड्याच प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं काज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे. आत्ताच मी प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब यांना BDOनं सूचना दिल्या की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढं जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तर निश्चित प्रकारे पुढं भविष्यामध्ये इथले ग्रामस्थ आहेत, इथले गरीब आहेत, शक्यतो हा मजूर वर्ग आहे, यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही. आणि ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडतोय. त्यामध्ये जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः 29 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे. साधारणतः 41,57,000 एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल तिथं आमचे जनावरे काय वाहून गेले त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले. त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामा करण्याचे सूचना त्या दिलेल्या आहेत. आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल. तुम्ही आता ज्या सांगितल्याप्रमाणे त्यांना 10,000 रुपये दिले होते शेतीचे वेगळे, यावेळेस काय मदतीची काय